नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग ब्रह्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:50 ते 12:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:32 ते 2:13 आणि यमगंड काळ सकाळी 7:28 ते 9:09 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर प्रतियोग करेल. शनी आणि नेपच्यून बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडे डोक्यावर करू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे मानसिकतेवरती किंवा भावनांवरती नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. इझी मनीच्या मागे धावू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला रवी बरोबर गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे. गैरसमज होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करत आहे आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून
घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. आजच्या दिवशी थोडंसं आराम करावासा वाटेल, परंतु तो मिळणं कठीण होऊन बसेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल्पना कामाचा ओरख सुद्धा दान करेल. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे नवीन निर्णय, महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि अष्टमातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पैशाचे व्यवहार आजच्या दिवशी जपून करणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भात तुमचे अंदाज चुकू शकतील. गुंतवणूक आणि खर्च यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि सप्तमातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा जाणार आहे. काही कामं हातातून निसटून जातील, काही कामं पूर्ण होणार नाही. यामुळे स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात हाती येऊ नका. थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आर्थिक व्यवहार जपून काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक याकडे लक्ष द्या. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या आर्थिक लाभाची अपेक्षा करत असाल तर तो मिळणं कठीण होऊन बसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.